आज डॉक्टर ईश्वर यमगर यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। गेल्या 3 दिवसांपासून ते या ठिकाणी उपोषण करतायत। या आंदोलनाची व्याप्ती हळूहळू वाढत आहे। आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अभिमन्यू टकले यांचा सोलापूरहून मला काल फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की अमोलराव, या आंदोलनाची व्याप्ती आपल्याला आणखी वाढवावी लागणार आहे। सोलापूरहून आम्ही येणार आहे, कधी येऊ ते सांगा। मी म्हणालो मी डॉक्टर साहेबांशी चर्चा करतो आणि डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो। आता इथे 2 डॉक्टर झाले, स्वतः डॉक्टर उपोषणाला बसलेत आणि दुसरे डॉक्टर म्हणतात की सोलापूरहून मी कोल्हापूरला केव्हा येऊ। त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक डॉक्टर आपल्या आंदोलनाला भेट द्यायला या ठिकाणी दुपारी येतील, ते म्हणजे डॉक्टर संदीप हजारे, यशवंत सेनेचे वैद्यकीय आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर काल आणखीन एक डॉक्टर या ठिकाणी आपल्या बरोबर होते, ते म्हणजे विजय गोरड। आणखीन या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे डॉक्टर आहेत, ते म्हणजे पुस्तकांचे डॉक्टर, साहित्याचे डॉक्टर, ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर सर। जरा हात वर करा। एवढी सारी डॉक्टर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। मग एवढे सारे डॉक्टर या ठिकाणी काय एकवटत आहेत? तर आमचं दुखणं जे आहे ते फार जुनं आहे। त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ही डॉक्टर मंडळी या ठिकाणी जमा होत आहे आणि आता तर एक डॉक्टरच या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। मग आमचं दुखणं काय? तर गेल्या 75 वर्षापासून आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत आणि आम्ही आमचा अधिकार जो आहे तो या ठिकाणी मागत आहोत। आमचं म्हणणं काय आहे की आम्हाला जे घटनेनं एसटीचं आरक्षण दिलेलं आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करा आणि धनगरांच्या मुलाबाळांना, धनगर जमातीला एसटीची प्रमाणपत्र देण्याच्या ठिकाणी सुरुवात करा। मात्र राज्यकर्ते जे आहेत त्यांची नियत या ठिकाणी साफ नाहीये, त्यांच्या नीतिमत्तेमध्ये, नैतिकतेमध्ये खोट आहे। म्हणून ते सातत्याने धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत, फसवणूक करत आहेत। आम्ही म्हणतोय आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि हे म्हणतायत थांबा, समिती नेमूया। मग कधी 30 ची नियुक्ती केली जाते, कधी 4 राज्यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमली जाते, कधी आणि काय, कधी आणि काय। पण हे प्रश्न सोडवायला तयार नाहीत। हे प्रश्न का सोडवत नाही आहेत? तर धनगर जमातीचं सभागृहातलं संख्याबळ वाढणार आहे। मग ते ग्रामपंचायतीमधला असो, पंचायत समितीमधला असो, जिल्हा परिषद मधला असो, विधानसभेमधला असो, लोकसभेमधला असो, धनगर जमातीचं सभागृहातलं संख्याबळ जे आहे ते वाढणार आहे आणि मुळात तेच त्यांना नको आहे। एसटी आरक्षण मिळाल्यानंतर धनगराची पोरं विधानसभेमध्ये जातील, लोकसभेमध्ये जातील आणि धनगर ओबीसी बहुजनांच्या प्रश्नावरती या ठिकाणी आक्रमकपणे आपली भूमिका मांडतील, त्यांच्या न्याय हक्कांच्यासाठी ते लढतील। पण तेच त्यांना करायचं नाहीये। म्हणून धनगर जमातीची ते सातत्याने फसवणूक करतायत, धनगर जमातीची भावनिक फसवणूक करतायत, धनगर जमाती बरोबर ते सातत्याने खोटं बोलतायत। त्याचं अलीकडचं ताजं उदाहरण म्हणजे 2014च्या निवडणुका तोंडावरती असताना, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती असताना धनगर जमातीचं जे तीव्र स्वरूपाचं, व्यापक स्वरूपातलं
महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं आंदोलन जे बारामतीमध्ये सुरू होतं, त्या आंदोलनाला सामोरे आले ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब. आणि त्यांनी काय सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला आरक्षण देणार नाही, तुमचा एसटी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार नाही. त्यांना जर सोडवायचा असता तर त्यांनी यापूर्वी सोडवला असता. म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून बाजूला सारा आणि भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सत्ता द्या. धनगर जमात ही विश्वासू, प्रामाणिक आणि धनगर जमातीनं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनावरती, दिलेल्या शब्दावरती त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूने भरभरून मतदान केलं. परिणामी 2014 मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आलं. आम्हाला वाटलं की आता सरकार सत्तेत आलेलं आहे पटकारे साहेब, त्यामुळे हे आपला प्रश्न सोडवतील. कारण याच फडणवीस यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही चुटकी सरशी धनगरांना एसटी आरक्षण देऊ, धनगरांचा एसटी आरक्षणाचा प्रश्न सोडवू. परंतु दुर्दैव असं की कॅबिनेट मागून कॅबिनेट गेल्या, मंत्रिमंडळाच्या अनेक बैठका झाल्या, यांनी नुसत्या खुर्च्या गरम केल्या, बोलल्या, धनगरांना यांनी आरक्षण दिलं नाही. मग झालं धनगर समाज पुन्हा पेटून आणि धनगर समाजानं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे हे जे नेते या ठिकाणी आम्हाला भेटायला आले होते आणि 2014 त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता त्यांनी केली नाही. आता आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि धनगर बांधव वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने राहिला आणि महाराष्ट्रामध्ये 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला या धनगर जमात बांधवांनी, समाज बांधवांनी सत्तेतून हद्दपार केलं. पण या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं, आताच्या केंद्र सरकारनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही मासे हाताला लावले, शिवसेना फोडली आणि पुन्हा हे सत्तेत आले. आता गंमत काय बघा, हे अजितदादा पवार सातत्यानं सांगतात की आम्ही धनगर आरक्षणाच्या बाजूने आहोत, एसटी आरक्षणाच्या बाजूने आहोत. सुप्रियाताई सुळे त्या ठिकाणी संसदेमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करतात, पवार साहेब कार्यक्रमाला येतात, अजितदादा म्हणतात राष्ट्रवादी जी आहे ही धनगरांच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी या ठिकाणी आग्रही आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिवासी जमातीमधील आमदार आहेत, ते आमदारच या ठिकाणी धनगरांच्या एसटी आरक्षणाला विरोध करतात. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका या ठिकाणी संदिग्ध आहे, बुचकळ्यात टाकणारी आहे, संभ्रमावस्था निर्माण करणारी आहे. एका बाजूला संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षातील आमदारांना पुढे करायचं आणि त्यांना धनगरांच्या एसटी आरक्षणाला विरोध करायला लावायचा. ही खेळी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने खेळली जाते. मग आता आमचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाच्या बाजूने आहेत. त्यांनी तर या ठिकाणी 2014ला शब्द दिला होता. पवार फॅमिली धनगर आरक्षणाच्या बाजूने आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही धनगर आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावू, एसटी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो आम्ही सोडू. मग घोडे कशात अडले, घोडे कुठे अडले, हे सगळेजण जर एकत्रित येऊन सांगत असतील की आम्ही सगळे धनगरांच्या बाजूने आहोत, सामाजिक न्यायाच्या बाजूने आहोत, तर मग घोडे कुठे अडले, तर घोडे इथं अडले बांधवांनो. जर हे एसटीचं आरक्षण दिलं तर धनगराची पोरं
बहुसंख्येनं लोकसभेमध्ये जातील, विधानसभेमध्ये जातील आणि त्यांच्या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या खाली होतील. त्यांच्या मुलीबाळींना, त्यांच्या नातवंडांना, त्यांच्या पुतण्यांना, चुलत्यांना, चुलत बंधूंना आमदार आणि खासदार करण्याचं जे यांचं स्वप्न आहे, पाहुण्या मेहुण्यांचं सरकार स्थापन करण्याचं जे यांचं स्वप्न आहे, त्या स्वप्नाला कुठेतरी सुरुंग लागेल म्हणून हे आपल्याला राजकीय आरक्षण द्यायला तयार नाहीत. आता आरक्षण म्हटल्यानंतर ते फक्त राजकीय आरक्षण असत नाहीये, तर ते एक पॅकेज आहे. त्यामुळे ते जे आरक्षण आहे ते राजकीय आरक्षणाबरोबरच शैक्षणिक आरक्षण असणार आहे, रोजगारासंदर्भातलं आरक्षण असणार आहे आणि धनगर समाजाची खऱ्या अर्थानं उन्नती आणि प्रगती होणार आहे. आणि ती यांना होऊन द्यायची नाहीये. आपल्या मुलांना शालेय ऍडमिशन्स असतील, कॉलेजमध्ये ऍडमिशन्स असतील, वेगवेगळ्या कोर्सचे ऍडमिशन्स असतील, वेगवेगळ्या हॉस्टेलचे ऍडमिशन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती असतील, वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक शुल्क असेल, त्यामध्ये सवलत मिळणार आहे. त्यामध्ये सवलत मिळणार आहे. आणि जी धनगराची पोरं मेंढरा मागे फिरतात, ही पोरं शाळा महाविद्यालयामध्ये जाणार आहेत, वेगवेगळ्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बहुसंख्येनं मोठ्या प्रमाणावरती जाणार आहेत. आणि मग जर धनगराची पोरं मोठ्या प्रमाणावरती डॉक्टर, इंजिनियर झाली, प्राध्यापक झाली, सुपर क्लास 1 ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर झाले, तर मग यांच्या मुलाबाळांनी काय करायचं हा प्रश्न यांना भेडसावतोय. पूर्वी जातीच्या जोरावरती, जमातीच्या कारणावरती शिक्षणाचा हक्क आणि अधिकार नाकारला जायचा आणि आज तो पैशाच्या जोरावरती तुमचा हक्क नाकारला जातोय. बांधवांनो, हे लक्षात. पूर्वी जमातीमध्ये, ज्या जातीमध्ये तो आला तिकडे जमातीकडे बघून कशी व्यवहार केला जातो. तुमच्याकडे किती आहे आणि ओबीसी समाजाच्या हातामध्ये जर पैसा आला तर ओबीसी समाज जो आहे तो राजकारणामध्ये येतो, बहुसंख्येने येतो, मोठ्या प्रमाणावरती येतो. म्हणून ओबीसीच्या हातातला पैसा काढून घेण्यासाठी या ठिकाणी नोटाबंदी करण्यात आली. जीएसटी सारखं फॅड जे आहे ते पुढे आणण्यात आलं आणि जीएसटीचं भूत आपल्या डोक्यावरती बसवण्यात आलं. अगदी त्याच पद्धतीने ओबीसी समाजातली मुलं जर शिकली, क्लास 1, सुपर क्लास 1 ऑफिसर्स झाले, ते डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, तहसीलदार, बीडीओ, जज, आयजी, डीजी झाले, तर यांच्याकडं जो महाराष्ट्राचा 7-12 आहे तो 7-12 कुठेतरी धोक्यात येईल म्हणून ते तुम्हाला शिक्षणातलं आरक्षण द्यायला देखील तयार नाही आहेत. राहिला प्रश्न रोजगारासंदर्भातला. रोजगारासंदर्भातलं जे आरक्षण आहे त्याचा विचार केला असता मुळातच एनटीचं जे 3.5% आरक्षण आहे त्याची देखील 100% अंमलबजावणी या ठिकाणी केली जात नाही आहे. आणि एनटी आरक्षणाची अंमलबजावणी 100% होत नसल्यामुळं ज्या अनेक जागा निघतात, वेगवेगळ्या विभागांची जी नोकर भरती सुरू होते, त्या ठिकाणी धनगर जमातीला अक्षरशः एखादी किंवा दुसरी जागा या ठिकाणी मिळते, नाहीतर त्या नोकर भरतीमध्ये धनगर जमातीची एकही जागा नसते. 8 जागा निघाल्या, 10 जागा निघाल्या, 12 निघाल्या, 15 निघाल्या, 100च्या आत जागा निघाल्या, तर त्या ठिकाणी
धनगरांसाठी एकही जागा नसते. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ते रोजगारासंदर्भातलंही आरक्षण जे आहे ते देत नाही आहेत. मग तुम्हाला रोजगारासंदर्भातलं आरक्षण द्यायला तयार नाही आहेत, शिक्षणामधलं आरक्षण द्यायला तयार नाही आहेत, राजकीय आरक्षण द्यायला तयार नाही आहेत. का तर यांना धनगर जो पाहिजे आहे तो कशासाठी पाहिजे? मतदानासाठी पाहिजे. धनगर जर यांना पाहिजे तो कशासाठी पाहिजे? धनगर यांना गुलाम म्हणून पाहिजे. धनगर यांना वेट बिगार म्हणून पाहिजे. धनगरांच्या माणसांनी शेळ्या मेंढ्या राखल्या पाहिजेत, मार्केट यार्डामध्ये हमाली केली पाहिजे, चुलट्या उचलल्या पाहिजेत, मळी काढली पाहिजे, आमच्या कारखान्यामध्ये येऊन पोत्यावरती नाव लिहिण्याचं काम करावं. असली धनगरांनी कामं करावीत. आणि डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, तहसीलदार, BDO, IG, DG, कलेक्टर, SP, कमिशनर हे मात्र केवळ आम्हीच व्हावं ही यांची भावना आहे. आणि त्या पाठीमागे एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांच्या मनामध्ये असलेली जातीय श्रेष्ठत्वाची भावना. बांधवांनो, त्यांच्या मनामध्ये असलेली जातीय श्रेष्ठत्वाची भावना आज देखील जशीच्या तशी कायम आहे. म्हणून ते आपण हिसकावून घ्यायचा या ठिकाणी प्रयत्न करतायत. आम्ही म्हणतोय की ओबीसीचं आरक्षण जे आहे ते वाढवा, आहे ते पुरेसं नाही आहे. आमची ही मूळ मागणी असताना नव्यानं आणखीन काही जाती जमातींना या ओबीसी प्रवर्गामध्ये घुसवण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचलं जाते. म्हणजे आम्हाला ओबीसी आरक्षणाचाही लाभ मिळणार नाही याचा देखील पुरता बंदोबस्त करण्यामध्ये हे सरकार या ठिकाणी गुरफटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला धनगर जमात केंद्रामध्ये ओबीसी मध्ये आहे, महाराष्ट्रात ती NT मध्ये आहे आणि घटनेमध्ये ती ST मध्ये आहे. धनगर ही एकच जमात आहे, पण त्या जमातीला तीन आरक्षण दिल्याचा एक आभास निर्माण केलेला आहे. ज्या पद्धतीने दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहतो, अगदी त्याच पद्धतीने या तिन्ही आरक्षणाच्या मागे लागलेला हा धनगर देखील आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. म्हणून आमचं जे मूळ दुखणं आहे ते दुखणं कायमस्वरूपी या ठिकाणी नाहीसं करण्यासाठी हे डॉक्टर मंडळी या ठिकाणी पुढे आलेले आहे. डॉक्टर ईश्वर यमगर साहेब यांचं म्हणणं असं आहे की ST आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. बांधवांनो, व्यवसायाने डॉक्टर आहेत, त्यांची OPD बंद करून ते या ठिकाणी बसलेले आहेत. तुमच्या हक्क आणि अधिकारांच्यासाठी ते लढतायत. मग जर ते आपल्यासाठी लढत असतील तर आपण घरामध्ये बसणं हे कितपत योग्य आहे? गवताच्या एका काडीला किंमत नसते, किंमत असते ती गवताच्या पेंडीला. याचा अर्थ असा आहे, एकट्याने लढून आपल्याला शत्रूवरती विजय मिळवता येणार नाही. तर आपण सर्वांनी एकीने लढलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. म्हणून एकट्याने लढण्याऐवजी एकीने लढूया हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. म्हणून ज्या ठिकाणी धनगर आरक्षण आंदोलन आहे त्या ठिकाणी धनगर जमात बांधवांनी बहुसंख्येने आपली सगळी कामं जिथल्या तिथं सोडून या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती एका बाजूला ही रस्त्यावरची लढाई सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला न्यायालयाची लढाई देखील सुरू आहे. आणि तिसऱ्या बाजूला आपल्याला आणखी एक लढाई लढावी लागणार आहे. ती लढाई म्हणजे मतपेटीची लढाई. आपण तिन्ही मार्गाने ही लढाई लढायची आहे. रस्त्यावरची लढाई, न्यायालयाची लढाई आणि मतपेटीची लढाई. आणि मतपेटीची लढाई लढण्यासाठी येत्या 2024च्या निवडणुकीत आपण यांना मातीमध्ये गाडायचं आहे. यांना अजिबात मतदान करायचं नाही. आमच्या आरक्षणाचा जर प्रश्न यांनी नाही सोडवला, यांना अवकात दाखवून देण्याचा कडक कार्यक्रम आपल्याला करावा लागणार आहे.
आणि मतपेटीची लढाई जर जिंकायची असेल तर आपल्याला ती एकट्या जातीच्या जोरावरती जिंकता येणार नाही, एकट्या जमातीच्या जोरावरती जिंकता येणार नाही. त्यासाठी जे समदुःखी आहेत त्या समदुःखी समाज बांधवांना आपल्याला सोबत घ्यावं लागेल. तर आणि तरच आपण ही मतपेटीची लढाई या ठिकाणी जिंकू शकतो. त्यासाठी एक सूत्र, हॅलो हॅलो मतपेटीची लढाई जिंकण्यासाठी एक सूत्र मी तुम्हाला सांगतो. ते सूत्र म्हणजे आपण आपल्या मनामध्ये असलेली जातीय श्रेष्ठत्वाची भावना पहिल्यांदा नाहीशी केली पाहिजे. तो खालचा मी वरचा, मी खालचा तो वरचा, ही भावना आपण आपल्या मनातनं काढून टाकली पाहिजे. जातीय श्रेष्ठत्वाची भावना नाहीशी करून आपण बंधुभाव वाढवला पाहिजे. आपण सगळेजण मिळून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये भावाभावाप्रमाणे राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी मी जो फॉर्म्युला सांगतोय, ही मतपेटीची लढाई जिंकण्यासाठी जो फॉर्म्युला सांगतोय, तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ही मतपेटीची लढाई जिंकत असताना, मतपेटीची लढाई लढत असताना जे समदुःखी समाज बांधव आहेत त्यांना हे पटवून द्या, समतेच्या, मानवमुक्तीच्या, माणुसकीच्या या लढाईमध्ये ना कोणी माझ्यापेक्षा खालचा आहे, ना कोणी माझ्यापेक्षा वरचा आहे. आपण सगळे एक समान आहोत. आणि समतेच्या या लढाईमध्ये माझं मत मी माझ्या मित्राला देणार आहे आणि माझ्या मित्राचं मत मी मला घेणार आहे. आपण सगळे मिळून मतपेटीची लढाई जिंकू. गरीब गरीब एक हो आणि सत्ता आपल्या हाती घेऊ. हे आपल्या सर्व समदुःखी समाज बांधवांना या ठिकाणी सांगावं लागणार आहे. कारण त्यांच्या देखील हक्क आणि अधिकाराची लढाई मोठा भाऊ म्हणून धनगर जमातीलाच या ठिकाणी लढावी लागणार आहे. आणि हे सगळे करण्यासाठी आपण आपल्या मनामध्ये असलेली जातीय श्रेष्ठत्वाची भावना नाहीशी करून आपल्यापेक्षा खालच्या जातीतलं जे नेतृत्व आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण आपल्यापेक्षा खालच्या जातीतलं नेतृत्व मान्य करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या देशामध्ये क्रांती, परिवर्तन आणि नवनिर्मिती होऊ शकणार नाही. म्हणून आपल्यापेक्षा तळागाळातले, आपल्यापेक्षा जे शोषित आहेत, उपेक्षित आहेत, दुर्लक्षित आहेत, अपमानित आहेत, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, जे वंचित आहेत त्यांना बरोबर घेऊया. आणि आपल्या हक्क आणि अधिकारांची ही लढाई, सत्ता संपादन करण्याची ही लढाई, सत्ता परिवर्तनाची मी म्हणत नाही. परिवर्तन करून आम्हाला दुसऱ्या कोणाला या ठिकाणी सत्तेत आणायचं नाही आहे, तर ही सत्ता आम्हालाच या ठिकाणी जिंकायची आहे. म्हणून सत्ता संपादनाची ही लढाई आपण सारे मिळून या ठिकाणी लढूया आणि जिंकूया व आपले प्रश्न या ठिकाणी आपण सोडवूया. महाराजे यशवंतराव होळकर यांची 3 डिसेंबरला जयंती आहे आणि कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये या भारतातली, या देशातली सर्वात मोठी जयंती या ठिकाणी साजरी केली जाणार आहे. येत्या 3 तारखेला ऐतिहासिक दसरा चौकात कोल्हापूरमध्ये भारतातील सर्वात मोठी जयंती साजरी करण्याचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार आहे. या जयंतीमध्ये सर्व संघटना सहभागी होणार आहेत, सर्व समाज बांधव सहभागी होणार आहेत. यशवंत सेनेने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महाराजे यशवंतराव होळकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण देखील महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बहुसंख्येनं या जयंती उत्सव सोहळ्यासाठी कोल्हापूरमध्ये यायचं आहे. बांधवांनो, त्या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत जवळजवळ 12 ते 13 तास या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला आपल्या समाजाचे
वेगवेगळे जे आध्यात्मिक गुरु आहेत, धर्मगुरु आहेत, त्यांच्यापासून ते होळकरांचे वारसदार आणि आपल्या समाजाचे माझ्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, जे व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये भाग घेऊन सातत्यानं रस्त्यावरची लढाई लढत असतात, ते कार्यकर्ते, ते नेते, चळवळीचे नेते, कार्यकर्ते या 3 तारखेच्या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये या ठिकाणी बहुसंख्येनं सहभागी होणार आहेत. तेव्हा तुम्ही देखील न चुकता येत्या 3 तारखेला कोल्हापुरातल्या ऐतिहासिक महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं कोल्हापूरमध्ये यायचं आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ही जयंती सुरू होणार आहे, ती रात्रीच्या 10 वाजेपर्यंत ही जयंती चालणार आहे. या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये धनगर समाजाच्या संस्कृतीचे विराट आणि विशाल असं प्रदर्शन केलं जाणार आहे. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती देखील त्या ठिकाणी एल्गार केला जाणार आहे. धनगरांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलनाचा हातावर उपसलं जाणार आहे. त्यामुळे त्या 3 डिसेंबरला आपण कोल्हापूरला यायचं आहे. या जयंती उत्सवाच्या निमित्ताने गजनृत्य असेल, धनगरी वालुग असेल, लेझिम, झांज पथक, ढोल कैताळांचा दंडनाट अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महाराजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेची, अर्धाकृती पुतळ्याची कोल्हापूर शहरातून फटाक्यांची आतषबाजी करत भव्य अशी मिरवणूक काढणारा, या मिरवणुकीमध्ये धनगरी वेशभूषा परिधान केलेले अनेक मावळे सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर आपल्या महापुरुषांची वेशभूषा परिधान केलेले अनेक मावळे देखील या ठिकाणी या भव्य शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. फटाक्यांची आतषबाजी, ढोल कैताळांचा गजर, ओठावरती चांगबल, ढोलांचा दंडनाट अशा ऐतिहासिक वातावरणामध्ये ही जी जयंती साजरी करण्यात येणार आहे, त्या जयंतीला आपण यावं आणि या ठिकाणी जी वैचारिक मेजवानी होणार आहे, जे विचारमंथन होणार आहे, ते विचारमंथन देखील आपण आपल्या मन, मस्तिष्क, मनका, मनगट आणि मेंदूमध्ये साठवून ठेवायचं आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना देखील ते द्यायचं आहे. आपल्या समाज बांधवांच्या पर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. म्हणून एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी ऐतिहासिक शहर असलेल्या कोल्हापुरात आपण येत्या 3 डिसेंबरला सकाळी 9 वाजता लाखोंच्या संख्येने यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. आणि जाता जाता शेवटचा मुद्दा सांगतो. महाराजे यशवंतराव होळकर यांचा विषय निघाला, त्यांच्या जयंतीचा विषय निघाला म्हणून सांगतो, मी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचा कट्टर अनुयायी आहे. महाराजे यशवंतराव होळकर यांच्यावरचा जगातला पहिला ऑडिओ व्हिडिओ तयार करण्याचं काम अमोल पांढरे यांनी केलं. बांधवांनो, या महाराजे यशवंतराव होळकर यांच्या इतिहासापासून आपण प्रेरणा घेताना एक गोष्ट शिकली पाहिजे, ती म्हणजे मागत करते न होता शासन करते व्हा. महाराजा यशवंतराव होळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून जगाला काय सांगितलं, तर मागत करते न होता शासन करते व्हा. भाषण करते खूप झाले, आता शासन करते होण्याची गरज आहे. म्हणून मी हे सांगतोय, महाराजा यशवंतराव होळकर हे कधी कुणाकडे मागायला गेले नाहीत, त्यांनी कुणाला मागितलं नाही की मला खुर्ची द्या, तर त्यांनी स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती, ढाल आणि तलवारीच्या जोरावरती स्वतःचं राज्य निर्माण केलं. जे होळकरांचं राज्य शिंदेंनी आणि पेशव्यांनी घशात घातलं होतं, ते तलवारीच्या आणि ढालीच्या जोरावरती परत मिळवलं. आणि महाराजे यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक देखील स्वतः करवून घेतला. स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करवून घेतला, तो ढाल आणि तलवारीच्या जोरावरती. याचा अर्थ असा आहे की ते मागत बसले नाहीत,
त्यांनी हे सांगितलं, मागत करते न होता शासन करते व्हा. आणि बांधवांनो, हेच आपल्याला या जयंतीच्या माध्यमातून आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शिकायचं आहे. तुम्ही देणार आमचा हक्क, आमचा अधिकार आम्ही सत्यानंतर आम्ही घेऊच, आमचा प्रश्न सोडवू. पण त्यासाठी काय करावं लागणार? आपल्या समाज बांधवांना सभागृहात जावं लागणार आहे, सभागृहातलं संख्याबळ वाढवावं लागणार आहे आणि मागतकर्त्यांचं जिनं बाजूला फेकून देऊन राज्यकर्त्यांचं जिनं जगावं लागणार आहे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वाक्य सांगितलेलं आहे की अरे जा आणि तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आता धनगरांनी देखील हे वाक्य घराघरावरती लिहून ठेवलं पाहिजे, प्रत्येकाला सांगितलं पाहिजे, प्रत्येकाच्या हृदयावरती कोरलं पाहिजे की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. त्यामुळे अरे धनगरांनो, उठा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र जो आहे तो तुम्ही तुमच्या छातीवरती कोरून ठेवा, तुमच्या घरादारावरती कोरून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि 2024च्या निवडणुकीत करायचं आहे. आणि मला आशा आहे की धनगर जमात बांधव 2024ला बहुसंख्येनं विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये दिसेल. एवढं बोलून येत्या 3 डिसेंबरचं तुम्हा सर्वांना निमंत्रण देऊन या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय भारत.